अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर इथे 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल उद्घाटन झालं। MGM विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्यामध्ये यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना प्रदान करण्यात आला। त्यानंतर त्या बोलत होत्या। सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुण्या-मुंबईतच घडू शकतात असं नाही, तर हे या प्रकल्पांनी दाखवून दिलंय असं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केल्याबद्दल त्या म्हणाल्या। सिनेमा हा प्रेक्षकांसाठी असतो, प्रेक्षकांनीही भारतातल्या विविध चित्रपटांची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन परांजपे यांनी यावेळी केलं। दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, चंद्रकांत कुलकर्णी, MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम, अभिनेत्री सीमा विश्वास, महोत्सवाचे संचालक सुनील सुखथनकर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या कालिया मर्दन या प्रसिद्ध मूकपटाचं उद्घाटन सोहळ्याआधी विशेष प्रदर्शनात करण्यात आलं। येत्या 19 तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 65 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपटांसोबतच 3 माहितीपटही दाखवले जाणार आहेत।